माढ्यात महायुती धर्मसंकटात आणि साताऱ्यातही तीच कतकत. उदयनराजे फडणवीसांच्या भेटीत काय घडलं? आत्ताची सर्वात मोठी बातमी. राज्यामध्ये भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभेला अक्षरशः रणसंग्राम सुरू आहे. या ठिकाणी महायुती धर्मसंकटात आली असतानाच आता साताऱ्यामध्ये सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता साताऱ्यामध्ये सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे उदयनराजे यांना महायुतीमध्ये साताऱ्यामधून विरोध होत आहे का, अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मी अजूनही संन्यास घेतलेला नाही असे म्हणत उमेदवारीसाठी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष आहे. माढामध्ये महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला असून त्या ठिकाणी मोहिते पाटील गट आणि रामराजे निंबाळकर सुद्धा एकत्र आल्याने माढामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर चर्चेत मार्ग काढला जाईल, उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते. संसदीय पक्षाची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे साताऱ्यावरून भाजप गोंधळात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.